मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, एक भारताच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खास करून जे काही शरद पवारांचं नाव घेतलं जायचं, ज्याप्रमाणे शरद पवारांची ओळख ही या राजकीय क्षेत्रामध्ये, राजकीय वर्तुळामध्ये प्रामुख्यानं होते. आयुष्यभरामध्ये राजकारण कसं केलं किंवा आयुष्याच्या कोणत्या कोणत्या पडावामध्ये, कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये नेमकं राजकारणाला वळण कसं दिलं, किंवा याची एकूणच राजकीय अवलोकन असेल, एक राजकीय भूमिका असेल, किंवा एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून शरद पवारांचं नेहमी दगाबाज या नावानंच नाव घेतलं जातं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि भारताच्या राजकारणामध्ये. आणि त्यांच्या पूर्ण कारकिर्दीवरती दगाबाज नावाचं पुस्तक सुद्धा आलेलं आहे. म्हणजे शक्यतो एक पुरोगामी विचार घेऊन चालणारे पवार, म्हणजे ब्राह्मणांना पेशवे म्हणणारे किंवा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे पवार हे महाराष्ट्रानं नेहमी पाहिलेले आहेतच. एकूणच मुख्य प्रवाहापासून ब्राह्मण, मराठा आणि बाकी जाती ह्या वेगळ्या वेगळ्या त्यांच्या माध्यमातून झाल्या आहेत असं अनेक वारंवार नेते लोक हे बोलतात. आणि राज ठाकरेंनी तर स्पष्ट सांगितलंही होतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण करण्यासाठी शरद पवारांनी जातीय भांडणं लावलेली आहेत. त्यामध्ये मराठा आरक्षण हा एक मुद्दा येतो, किंवा एक साईडचे संघटना, पक्ष किंवा कुठल्या यंत्रणा काढून नेहमी टार्गेट या लोकांना केलं जातं. मग शरद पवाराशिवाय हे राजकारण होऊ शकत नाही, शरद पवाराशिवाय राजकारण पाहू शकत नाही असं बोलणार आहे. किंवा मनामध्ये एक अपेक्षा की महाराष्ट्राचे पंतप्रधान म्हणून शरद पवारांची वर्णी लागावी, इथपर्यंत हे सगळं चाललं होतं. मग त्यानंतर शरद पवारांची एक इच्छा होती की भारताचे पंतप्रधान म्हणून आपण निवडून जावं किंवा आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवावं. ह्या सगळ्या इच्छा आकांक्षा मनात दडपून गेल्या. आणि आता शरद पवारांचं जे काही आतापर्यंत राजकारण होतं, हे राजकारण धुळीस मिळालंय. ह्या राजकारणाचा शेवटी राजकीय अंत हा झालेला आहे. ज्यांची साथ घेऊन एवढ्या कोलांट्या उड्या मारल्या गेल्या, एवढे राजकीय पक्ष फोडले गेले किंवा एवढं राजकारणाचा विध्वंस करण्यात आला, ह्या सगळ्याचा परिपाक किंवा ह्या सगळ्यांची उतरती कळा म्हणा, किंवा एक जसं करावं तसं भरावं ह्या उक्तीप्रमाणे शरद पवारांना सगळ्या कर्माची फेड, राजकीय कर्माची फेड म्हणतोय मी, हे आत्ता आलेले आहे. बघा, वारंवार बोलताना मी वाक्य बोलत असतो, धर्म आणि कर्म, देव आणि कर्म यामध्ये शेवटी कर्मच हे सगळ्यात श्रेष्ठ असतं. कारण एखाद्या वेळेस चुकीला माप देव करू शकतो, धर्मशास्त्र हे चुकीला मापही देऊ शकतं, पण कर्म कधीच चुकीला मापी देत नाही. कर्म कुणालाही चुकत नाही, देव असो, माणूस असो, कुणी असो, कर्म ही न चुकणारी गोष्ट आहे. त्यामुळं शरद पवारांनी जे कर्म केले त्या कर्माचं त्यांना रिटर्न फळ हे भेटणार नक्कीच होतं, पण एवढ्या लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं. आता या सगळ्यावरती आपण काय बोललो तरी वेगळं होईल, पण त्यांचेच बाजू घेणारे, त्यांच्यामुळं आपले उराडे बडवून सांगणारे हे उर बडवे, हे काही पत्रकार, हे वारंवार शरद पवारांची पुरोगामी जी काही भूमिका आहे हे लावून धरायचे. आता हेच स्वयंघोषित पुरोगामी पत्रकार आणि शरद पवारांची जी काही पत्रकार मंडळी आहे, आता हे स्वतःच पवारावरती भुकत सुटलेले आहेत. आता यामधलं काही वाक्य असतील, शब्द असतील, याचा आणि आपला काही संबंध नाही. जे निखिल वागळे नावाचे पत्रकार होते, एक निखिल वागळे नावाचे एक ज्येष्ठ शरद पवारांचे पत्रकार, आणि खास करून ह्या सगळ्या महाविकास आघाडीचे पत्रकार, त्यांनी मौन सोडलंय. ह्या पवारांच्या भूमिकेला त्यांनी वैतागून त्यांनी जे काही ट्विट केलंय, त्यांनी काही बोललेलं आहे, जे त्यांना वाटलंय, हे अतिशय, त्याला मी हास्यास्पद म्हणणार नाही, अतिशय समर्पक आहे. म्हणजे आता सर्वांना पवार कळत आहेत. संजय राऊतांच्या मते की शरद पवार समजायला 100 जन्म घ्यावे लागतात, पण आता वागळेच्या मते शरद पवार समजायला काही लागत नाही. आता सगळ्यांनाच शरद पवार हे समजत आहेत.
आता बघा, निखिल वागळेंनी नेमकी शरद पवारांविषयी नेमकं काय बोललेलं आहे. शेवटी शरद पवार यांना राज्यसभेवरती जाण्यासाठी देवेंद्र फडणवीसच मदतीला आले. आता विषय होता राज्यसभेचा. राज्यसभेवरती पवारांना जायचं होतं. त्यांनी इच्छा बोलून दाखवलीही. त्यांच्या पक्षानं, त्यांच्या मुलीनं, त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीची पायऱ्या झिजवल्या. सगळ्या चर्चा काय करून करून शेवटी शरद पवारांना तिथपर्यंत पाठवण्यासाठी अमित शहाजी असतील किंवा देवेंद्रजी असतील यांचं फार मोलाचं तिथं योगदान आहे किंवा त्यांनी पुशअप त्यांना केलेला आहे. आणि त्यांच्या इच्छेशिवाय शरद पवार हे राज्यसभेवरती गेले नाहीत. ही देवाभाऊची इच्छा होती आणि भाजपचं सहकार्य घेऊन, देवेंद्र फडणवीसांचं सहकार्य करून या ठिकाणी राज्यसभेवरती हे गेलेले आहेत. म्हणजे पवारांच्या भाषात पेशवे, म्हणजे पवारांना शेवटी पेशवेच मदतीला धावून गेले असं वागळेंना म्हणायचंय. अखिला देवेंद्र काय करू शकतो हे पुन्हा एकदा अखिल महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. कारण पाठीमागं सुप्रिया सुळे ही भरमंचावरून बोलल्या होत्या की अकेला देवेंद्र क्या करेगा. त्यांनी त्यांची अवस्था अशी केली होती. तर भाजपला आणि फडणवीसांना त्यांनी एकटं पाडलं होतं. पक्ष फोडला, उद्धव ठाकरेंना इकडं आणलं आणि एकटं पाडून त्या बोलल्या होत्या हसत हसत की अकेला देवेंद्र क्या करेगा. आता अकेला देवेंद्र क्या करेगा हे काय करू शकतो हे त्यांनी पुन्हा पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि हे महाराष्ट्रानं बघितले आहे. मग हा शरद पवारांचा एक राजकीय पराभव आहे की काय, त्यांचा पुढला एक मोठा क्वेश्चन मार्क. म्हणजे हा शरद पवारांचा सगळ्यात मोठा पराभव. ज्यावेळेस एखादा कुत्रा मालकावरती भुंकतो त्यावेळेस मालकानं समजून जायचं असतं. एक जर आपण चुकलेला असतो किंवा आपल्या कुत्र्याला कोणतरी भाकरी टाकत असतं. पण या ठिकाणी असं काही नाही. या ठिकाणी मालक चुकलायच, काका हे चुकलेले आहेतच. फक्त राजकीय खुर्चीसाठी, राजकीय पदासाठी हे माणसं कुठल्या कुठल्या थराला जाऊ शकतात हे सांगायचं आहे वागड्यांना. माझं मी वैयक्तिक यामध्ये मत काहीच मांडत नाही किंवा एक शब्दही मी वैयक्तिक बोलत नाही. आणि महाविकास आघाडीच्या अकलेची दिवाळखोरी आहे, त्यांचं स्पष्ट मत आहे. पण एकूणच बघा, जे काही आपल्या आयुष्यामध्ये कमवलं शेवटी आता लोकांपुढे हात पसरून याचना करून एक प्रकारची हे राजकीय भीकच म्हणावी लागेल. राज्यसभा भेटण्यासाठी, राज्यसभेसाठी नेमकं कुठपर्यंत हात पसरावे लागले. पेशवे म्हणून ज्याला हेनवलं त्यांचीच मदत शेवटी 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 बुडत्या जहाजाला हे घ्यावे लागली. आणि ह्याची ही बुडती नैया पार त्या देवेंद्र नावाच्या एका फडणवीसानंच लावली असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं वागळेंनी. म्हणजे नेमकं शरद पवारांनी एका खासदारकीसाठी आत्मसन्मान, आत्मस्वाभिमान, राजकीय कारकीर्द ह्यांचा पुरोगामीपणा जो का होता हे सगळं पणाला लावलं आणि सगळं विध्वंस करून टाकला. जी होती नव्हती सगळी पार घालून टाकली फक्त एका राज्यसभेच्या खासदारकीसाठी. कुटुंबामध्ये एवढे पद असताना सुद्धा एवढा हवास आणि एवढा हव्यास माणसाला का बरं असतो, हा एक अनुत्तरित प्रश्नच म्हणावा लागेल. पण निखिल वागळेने जे काही बोललेलं आहे ते बोललेलं अतिशय 100% खरं आहे. एकूणच झालं काय की काकांना निखिल वागळेनं झोडपून काढलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय असेल तर व्यक्त व्हा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, रामकृष्ण.